ज्वारी, बाजरी, नाचणी या सगळ्या धान्याला मिलिट्स म्हटलं जात असे. काही वर्षांपर्यंत या मिलिट्सला गरिबांचं धान्य म्हणून ओळखलं जात असे. पण आता मिलिट्स याला ग्लॅमर आलं आहे, कारण सरकारनं हे मागचं वर्ष हे मिलिट्सचं वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आता या मिलिट्सचा उत्तम व्यवसाय होऊ लागला आहे. या लोकल व्यवसायासाठी होकल तर झालंच पाहिजे, होकल फॉर लोकल. अशाच लोकल व्यवसायाची ग्लोबल होण्याची इच्छा ज्यांनी बाळगली असेच उद्योजक आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत. नमस्कार, मी अजय कौटिकवार. आउट ऑफ द बॉक्स विचार करून आपला बिझनेस स्टार्ट करणाऱ्या उद्योजकांना बोलावून त्यांच्याकडनं त्यांची प्रेरक इन्स्पिरेशनल जर्नी समजून घेणं, त्यांचे जे काही लर्निंग्ज आहेत, बिझनेस ग्रोथ आहे ती समजून घेणं आणि त्या समजून घेतानाच त्यांनी ज्या काही चुका बिझनेसमध्ये केल्या त्या पण समजून घेणं, त्या तुमच्यापर्यंत आणणं हा आमचा उद्देश आहे. कारण प्रत्येक चुका ह्या प्रत्येकानेच करायच्या नसतात. त्या चुकांपासून शिकत आपण पुढे गेलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आज आपल्यासोबत आहेत महेश लोंढे. महेश हे ॲग्रोझी ऑर्गॅनिक्सचे फाउंडर आहेत. त्यांनी मिलिट्सचं पोटेन्शियल ओळखून एक उत्तम पद्धतीने बिझनेस सुरू केला आहे. 3 प्रॉडक्ट्सपासून ते प्रोसेसिंग करतात मिलिट्सवर आणि त्याचे उत्तम असे प्रॉडक्ट्स तयार करतात. 3 प्रॉडक्ट्सपासून त्यांनी सुरुवात केली. आज ते 150 प्रॉडक्ट्स, 150 प्रॉडक्ट्स त्याचे तयार करत आहेत. महेश, तुमचं उद्योजक कट्ट्यावर स्वागत. नमस्कार सर. परवाच म्हणजे मंगळवारीच बिल गेट्सनी एक ब्लॉग लिहिला आणि त्याच्यात आपल्या मिलिट्स सगळ्या भरडधान्याचं भरभरून कौतुक केलं. हे किती सुपर फूड आहे असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे पुन्हा आता जगभर या मिलिट्सची चर्चा होत आहे गेली काही वर्ष. पण ही चर्चा होण्याआधी 2021 मध्येच तुम्ही हा सगळा व्यवसाय मिलिट्सचा सुरू केला. आता हा सुरू करताना व्यवसाय तुम्हाला त्यावेळेस जोखीम वाटली नाही का? कारण त्यावेळेस फार एवढी चर्चा नव्हती याची. हो, नक्कीच त्यावेळीच एवढी चर्चा नव्हती. पण 2018 साली आपण जसं ह्या मागच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरी केलं, तसं 2018 साली राष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरी केलं होतं. त्यावेळेस त्याला थोडीशी महत्त्व आलं होतं. पण त्यापेक्षाही जास्त की ह्याचं पोटेन्शियल मला जेव्हा मी माझ्या घरामध्ये वापरत होतो तर त्यावेळेस मला खूप जाणवलं. त्यामुळं मग मी ठरवलं की आपण ॲज अ BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट की आपण ह्याच्यामध्ये एक छोटासा व्यवसाय करू शकतो. तर त्यामुळंच ह्या माध्यमातूनच की ॲग्रोझी ऑर्गॅनिकचा उगम झाला 2021 साली. आणि तिथून त्याच्यानंतर त्याचं महत्त्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या जगामध्ये 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर माल न्यूट्रिशन आणि दुसरा वातावरणात बदल, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. ह्या दोन्ही ह्याच्यावर हे मिलेट्स हे शाश्वत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असं सोल्युशन आहे. त्याची ओळख करूनच मी पुढे या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचं पोटेन्शियल तुम्ही ओळखलं, पण त्याला एक कारण पण होतं. जसं आपण मागे त्या दिवशी बोलताना एक हे आलं की तुमच्या आईला डायबिटीस होता आणि तुम्ही मिलिट्सचा काही प्रयोग केले, हे केले आणि त्यांचा क्युअर झाला आणि तोच तुमच्या व्यवसायाचा खरा ट्रिगर पॉईंट ठरला. नेमकं काय झालं होतं? येस. जसं 2018-19 साली म्हणजे मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला जास्त जरा घरांमध्ये जबाबदारी आली. त्यावेळेस आईला घरात डायबिटीज असल्यामुळं मला सतत हॉस्पिटलला जावं लागायचं काही घरगुती कारणांमुळं. आणि त्यावेळेस डायबिटीस असल्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे तर त्यांच्या व्यथा मला भरपूर चांगल्या माहिती आहे, कारण घरातच असल्यामुळं. मग असंच सर्च करत असताना मला कळालं की त्याच्यावर हे जे आपले भरडधान्य आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बगर, की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 39 आहे. मग त्याचं महत्त्व मी अधोरेखित करायलाच येतं की नेमकं कसा झाला. कारण बरेचसे प्रश्न येतात की तुम्ही तुमच्या आईचा डायबिटीस, कारण प्रत्येकाच्या कुणाला ना कुणाला माहिती असतं की डायबिटीस म्हणजे काय. कोणाला तरी त्याच्या घरामध्ये आईला असतो किंवा मामीला किंवा त्याला घरात कोणाला, परत तो शब्द प्रत्येकाच्या कानावर पडलेला. पण त्याच्यावर सोल्युशन असं नाही आहे काही शाश्वत असं. नाही तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं किंवा तुम्हाला भरमसाठ डोसेस वाढवत जावे लागतात. इन केस इन्सुलिन पण घ्यावं लागतं. पण भरडधान्यामध्ये त्याच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे. जसं की GI म्हणतो, ज्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादं धान्य किंवा एखादी गोष्ट खाता तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये त्याचं शुगरचं जे काही कन्व्हर्जन होतं तो जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो. आणि ते जे आपल्या जे मिलेट्समध्ये आहे त्यातला जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तर त्याच्यात सगळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्सवाले मिलेट्स आहे. त्याच्यात आपण जर बघितलं 6 प्रकारचे जे मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये वरई, भगर, सावा, सामा, कोद्रा आणि राळा.
असे 6 भरड धान्य त्यांच्या, आणि त्यातली त्यात भगर ह्याचा 39 ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आहे. आपण उपवासाला खातो. उपवासाला खात होते आपण, फक्त आपण जेव्हा उपवास असतो त्यावेळेस नेमकी भगर नाही खात, आपण बाकीच्या सगळ्या साबुदाणा गोष्टी खातो. जर आपण साबुदाण्याची जर प्रोसेस बघितली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये परत कधी साबुदाणा खाणार नाही लोक. पण भगरमध्ये तो जे पोटेन्शियल आहे, ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ग्लुटेन फ्री आहे, तर हे खाल्ल्याने तुमची जी काय शुगरची जी काय पातळी ती तुमची 500-600 असली तरी ती एकदम नॉर्मल लेवलला येते. तुम्हाला महिनाभर किंवा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये त्या भगरचा समावेश करावा लागेल. मोस्टली जे डायबेटिक पेशंट्स असतात त्याच्या, हे सगळे प्रयोग मी माझ्या स्वतःच्या घरी आईवर केले आणि तिची जी शुगर 450-500 असायची ती एकदम नॉर्मल झाली. आणि ह्याच्यामध्ये मला जसं मी 2019 पासून याचा घरामध्ये समावेश केला तेव्हापासून मी कधीही परत डॉक्टरकडे गेलेलो नाही. आणि आम्ही काय करतो की आत्ता सध्या की 6 महिन्याच्या गोळ्या घेतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे 1 महिन्याच्या गोळ्या आम्ही 6 महिने खातो. म्हणजे लोक दर महिन्याला आणतात, पण आम्ही एका महिन्यात आणतो ते 6 महिने खातो. का? कारण ती एक मानसिकता आहे. म्हणजे आता जेव्हा मी याच्यामध्ये व्यवसाय करतो तर बरेचसे आम्हाला कॉल्स किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा स्प्रेड होत असतात. तर त्यावेळेस आम्हाला कळतात की बाबा ह्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे आम्ही आमचा डायबिटीस क्युअर करू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या बऱ्याचशा पेशंटला पण सांगत असतो. आणि हे तर खरं पोटेन्शियल आहे भरड धान्यामध्ये. म्हणजे आता माझ्याकडे साधारण 1000 ते 1500 असे पेशंट्स आहेत की त्यांनी त्यांची शुगरची जी पातळी ती एकदम बॅलन्स केलेली आहे. फक्त भगर, म्हणजे भगर तर तुम्ही खाच. आणि काय सांगतो की हे जे 5 मिलेट्स आहेत तुम्ही ते पण खा, पण कंटिन्युअसली तुम्ही भगर. मग सर प्रश्न पडतो की सर ह्या भगरचं फक्त भातच होतो का? तर असं नाहीये. तुम्हाला भगरपासून तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जेवढ्या गोष्टी तुम्ही खाता वेगवेगळ्या, तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही भगरच्या, म्हणजे इव्हन तुम्ही भगरचा शिरा करू शकता, उपमा करू शकता, साऊथ इंडियनचा डोसा, इडली, सगळे पदार्थ बनवू शकता. भगरचे पोहे खाऊ शकता, भगरचा पुलाव करू शकता, भगरचं तुम्ही आंबील बनवू शकता, भगरच्या पिठाचे तुम्ही लाडू बनवू शकता. म्हणजे जेवढे पदार्थ तुम्ही सकाळी तुमच्या सकाळच्या नाश्त्यापासून खाता तेवढे संध्याकाळच्या जेवणात तेवढे सगळे पदार्थ तुम्हाला, ह्या फक्त भगरच नाही, त्याच्या व्यतिरिक्त अजून जे 5 भरड धान्य आहेत ते सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. हे सगळे प्रयोग मी आमच्या घरी केले. घरी बरोबर वेगवेगळ्या आमचे जेव्हा आता भरपूर कस्टमर आहेत आणि कस्टमरचे पण खूप चांगले चांगले फीडबॅक आहेत की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही खाल्ले ना, आमची शुगर लेवल आमची 450 होती ती आता 150 ते 100 झालेली आहे. कारण हे लोकांना याचं महत्त्व, कारण त्याच्यामध्ये एक आहे की त्याला टेस्ट नसल्यामुळे लोक प्रेफर करत नाही, लोकांना टेस्टी हवं आहे गाणं. पण आम्ही तुम्हाला त्यांना सांगतो की तुम्ही हे फूड ॲज अ मेडिसिन खातो. हेल्दी आणि येस, हेल्दी आणि टेस्टी पाहिजे नसतं. आता हे हेल्दी पण आहे आणि हे टेस्टी बनवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आता ह्या आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाहीये, तर त्यावेळेस पण आम्ही सांगतो की बरेचसे लोक ऐकतात, कारण तुम्हाला महिन्याला 5 ते 6 हजार रुपये गोळ्यांचा खर्च येतो, त्रास होतो, किंवा काही लोकांना काही पथ्य न पाळल्याने किंवा सतत ह्या गोष्टी रेग्युलर खाल्ल्यामुळे, जसं गहू आणि तांदूळ तुम्ही सतत खाल्ल्याने, त्यामुळे त्या लोकांना इन्सुलिनवर आलेत. म्हणजे दररोज त्यांना स्वतः इंजेक्शन घ्यावे लागतात. काही लोक त्याच्यामध्ये खूप त्रस्त झालेत की ह्याच्यात सोल्युशन मिळत नाही. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की भगर प्लस हे बाकीचे जे काही 5 मिलेट्स आहेत ते एकदम शाश्वत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे तुमच्यासाठी. नक्कीच कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि शाश्वत. पण हे करताना तुम्ही जसं म्हणालात ना, हेल्दी आणि टेस्टी, येस, या सगळ्याला तुम्ही एक तडका दिला. म्हणजे तुम्ही ते प्रोसेस करून त्याचे प्रॉडक्ट्स तयार करतात. येस, म्हणजे हे जे बिझनेसचं नॅक आहे, बिझनेस सुरुवात करताना नेमकं काय केलं तुम्ही जेव्हा तुम्ही बिझनेस सुरुवात केली? येस, ह्याच्यामध्ये म्हणजे की जसं तुम्ही म्हणता की जसं प्रत्येकाला आम्ही जेव्हा रिकमेंड करत असतो की तुम्ही मिलेट्स खा, तर त्यावेळेस सगळ्यांची एक ओरड असते की सर ती हेल्दी आहे पण टेस्टी नाहीये, कारण लोकांना माहितच नाही तयार कसं करायचं. येस, एक्झॅक्टली. आणि मी नेहमी सांगतो की जसे मिलेट्स न्यूट्रिएंट आहेत तसे अँटी न्यूट्रिएंट पण आहेत. अँटी न्यूट्रिएंट म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस की तुम्ही जेव्हा की नवरात्राच्या काळामध्ये 200 लोकांना विषबाधा झाली किंवा एवढ्या लोकांना विषबाधा झाली, भगर खाल्ल्याने विषबाधा झाली, तर त्याचं ते कारण आहे की त्याला अँटी न्यूट्रिएंट, ज्याला फायटिक ॲसिड म्हणतो, ज्याला अफ्लाटॉक्झिन होते, की म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं अफ्लाटॉक्झिन ती तयार झालेलं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं अँटी न्यूट्रिएंट म्हणजे काय, तर तो प्रकार की अफ्लाटॉक्झिन झाल्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला विषबाधा वगैरे होणं, वॉमिटिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये
खूप मोठी घटना घडत नाही, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ओमिटिंग, डिसेंट्री किंवा छोट्या छोट्या गोष्टी, कारण ते एक अफ्लाटॉक्सिन जोपर्यंत तुमच्या पोटामध्ये असतात तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी जाणवत राहतात. पण आपण काय करतो, तसं जरी झालं तरी खात राहतो, जेणेकरून अजून त्रास होतो. त्याच्यामुळे ते एक प्रकारचे, पण त्याच्यामध्ये भेसळ झालेली असते. त्याच्यामुळे तसं होतं की जसं तुम्हाला नवरात्राच्या काळामध्ये बगरच्या ऐवजी तुम्हाला कोदरा मिलेट्स, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं 6 प्रकार, त्यातला तो, कारण बगर महाग आहे आणि कोदरा स्वस्त आहे, तर दुकानदार काय करतात, स्वस्तच्या नावाखाली कोदऱ्याला परचेस करतात. त्याच्यामध्ये कशा प्रकारे पॉइझनिंग तयार होतं की जेव्हा कोदरा शेतात असतो, ज्याला हरीक म्हणतात, म्हणजे आपण जर आपल्या आदिवासी भागामध्ये गेलं तर तांदळाच्या शेतामध्ये तुम्हाला असं एक लांब कणीस मिळतं जे ब्राऊन कलरचं असतं, तर त्याला हरीक म्हणतात. लोकल लँग्वेजमध्ये आपण कोदरा किंवा कोदो असं म्हणतो. तर त्याचं भेसळ केली जाते, त्याच्यामुळे त्या बगरला असं की विषबाधा होते आणि अशा प्रकारे. तर ह्याच्यावर मी स्वतः संशोधन केलं की ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर त्याच्यासाठी सोल्युशन असणार आहे. तर आम्ही त्याच्यावर मी स्वतः आणि आमच्या टीमने एक रिसर्च केलं की ज्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर प्रोसेस केलं. म्हणजे आपण जसं नॉर्मल फूड जेवढं प्रोसेस करतो ते अल्ट्रा होतं आणि ते पॉइझनिंग होतं. पण मिलेट्समध्ये जेवढं तुम्ही प्रोसेस कराल, म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहेत, म्हणजे तुमचं सोकिंगपासून जर्मिनेशन, मॉल्टिंग, डिकॉर्टेशन, ह्या जेवढ्या प्रोसेस कराल तेवढं तुमचं त्यातले जे काही अँटी न्यूट्रिएंट आहे, ज्याला फायटिक ॲसिड, अफ्लाटॉक्सिन वगैरे म्हणतो, तर ते सगळं कमी होतं आणि ते न्यूट्रिशन त्याच्यामध्ये वाढतात. तर त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या प्रोसेस करून, म्हणजे जसं आम्ही रवा बनवतो तर रवाला आम्ही भिजवतो, त्याच्यानंतर त्याला ड्राईंग करतो, आम्ही त्याच्यामध्ये पण हीट पंपने ड्राईंग करतो. अशा वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी वापरून आपण त्याच्यामध्ये काही गोष्टींना आम्ही स्प्राउटिंग करतो. जेव्हा तुम्ही स्प्राउट करता एखादी गोष्ट, तर त्याच्यामधले जे काही अँटी न्यूट्रिएंट आहेत ते कमी होतात आणि त्यातले न्यूट्रिशन वाढतात. म्हणजे जसं तुम्ही जर एक उदाहरण घेतलं की आपण सत्व नाचणीचं म्हणतो, तर नाचणीचं सत्व म्हणजे काय की जेव्हा स्प्राउटिंग केल्यानंतर जेव्हा त्याचं पीठ बनवलं त्याला सत्व म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये मला एक हायलाईट करायला आवडेल की नाचणीमध्ये दुधापेक्षा 3 पट त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, पण आपली लोक दुधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळ चाललेलं आहे. तर त्याच्याऐवजी की तुम्ही नाचणी जास्त खा, ज्यांना कॅल्शियमची कमतरता किंवा गोळ्या खाल्ल्या जातात, तर तुम्ही नाचणीपासून जी काही भाकरी असेल, आंबील असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत की तुम्ही नाचणी घरी आणून हे सत्वाचं किंवा सत्व आणून तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या घरामध्ये करू शकता. असेच आम्ही सगळे, म्हणजे जसं ही जे काही स्मॉल मिलेट, ज्याला आपण 5 वेगवेगळे 6 भरड धान्य म्हणतो, तर त्याच्यापासून आपण सकाळच्या तुमच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जेवढ्या गोष्टी, म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यानंतर जेव्हा पोहे, उपमा, शिरा खाता, तेवढे सगळे पदार्थ तुम्ही ह्या भरड धान्यापासून बनवू शकता. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही जसं भाकरी बनवता तशी तुम्ही ह्या मिलेटच्या पिठांपासून तुम्ही भाकरी बनवू शकता. किती प्रॉडक्ट्स तुम्ही तयार केले? साधारण 150+ प्रॉडक्ट आहेत आपले, की रेडी टू ईट आहेत, रेडी टू कुक आहेत, काही प्री मिक्सेस आहेत. प्री मिक्सेसमध्ये पण आपण ज्यांना, म्हणजे आता जेव्हा आम्ही काम करतोय तर जेव्हा बरेचसे लोक शहरामध्ये आहे की त्यांना वेळच नाही बनवायला जेवण, तर अशा वेळेस आम्ही काही प्री मिक्सेसचा हे काढलं की ज्याच्यामध्ये 20 ते 25 व्हेरियंट आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही घरी जाऊन फक्त गरम पाण्यामध्ये शिजवू शकता आणि ते सगळं तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ते तुम्ही घरी आणून फक्त गरम पाण्यात टाकून शिजवून खाऊ शकता. तर असे काही पदार्थ आम्ही त्याच्यामध्ये बनवलेले आहेत. त्याच्यानंतर रेडी टू ईटमध्ये आहेत की जे स्वीटमध्ये आहेत, जसं लाडू आहे, बिस्किट आहे, त्याच्यानंतर आपण न्यूट्री बार आहेत, असे वेगवेगळे व्हेरियंट आहेत. रेडी टू स्नॅक्समध्ये तुमचा चिवडा आहे, त्याच्यानंतर खाकरा आहे मिलेटचा, चिप्स आहेत, असे सगळे साधारण 150+ वेगवेगळे पदार्थ आहेत. आपण त्याच्यावर काम करतोय गेले काही दिवसांपासून. एक याच्यामध्ये होतं की नुसतं तुम्ही धान्य करून विकणं आणि प्रोसेस करून विकणं, प्रोसेस केल्यानंतर लगेच त्याची किंमत वाढते आणि तुमच्या व्यवसायाला पण फायदा होतो. तर ते गणित तुम्ही कसं बसवलं? नक्कीच त्याच्यामध्ये जसं की आम्ही एक पूर्ण व्हॅल्यू चेनवर काम करतो याच्यामध्ये, की आमचा ह्याच्या मागे उद्देश असा आहे की आमच्याबरोबर शेतकऱ्यांचं पण उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे मला सांगायला आवडेल की सध्याच्या मिलेटची परिस्थिती अशी आहे की शेतकरी म्हणतोय कुठे याची डिमांड, आणि जो शहरातला वर्ग आहे तो म्हणतोय याचा सप्लाय कुठे होतो. यातली जी काय दरी आहे ते भरून काढायचं काम आम्ही ॲग्रोझीच्या माध्यमातून करतोय. तर याच्या पूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये आम्ही काम करतोय, म्हणजे त्याच्या बियाणापासून ते तुमच्या ताटापर्यंत. तर ह्याच्यात जसं तुम्ही म्हणलात की ग्रेन टू, म्हणजे जेव्हा व्हॅल्यू ॲडेड करता तर तुमचं ऑफकोर्स तुमचं जे काही प्रॉफिट आहे किंवा मार्जिन मॉडेल तर ते नक्कीच त्याच्यामध्ये वाढत आहे. म्हणजे ह्याचा सगळ्यात जास्त फायदा हा आमच्या शेतकऱ्यांना होतो. म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ह्या मॉडेलकडे बघतो, की जेव्हा आम्ही शेतकऱ्यांकडून, आता आम्ही काय करतो, शेतकऱ्यांना आम्हाला ज्या व्हरायटी हव्यात त्या व्हरायटी किंवा लोकल व्हरायटीज आम्ही शेतकऱ्यांकडून घेतो
आणि जिथं शेतकऱ्यांना ज्या भरड धान्यांना 25, 26, 27, 28 रुपयेपर्यंत रेट मिळतो, त्या शेतकऱ्यांना आम्ही जागेवर 35 ते 40 रुपयेपर्यंत वेगवेगळ्या ग्रेडने आम्ही त्यांना मटेरियल देतोय. त्याच्यानंतर ह्या गोष्टी प्रोसेस केल्यानंतर नक्कीच आम्हाला त्याचा जास्त फायदा होतोय. त्याचं वैशिष्ट्य पण आहे ना, कमी पाणी लागतं, Yes, त्यांना yes, जास्त yes. केअर करायची नाही, ते पण तुम्ही जरा येस येस सांगा. ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले 2 प्रॉब्लेम, क्लायमेट चेंज आणि माल न्यूट्रिशन. म्हणजे जेव्हा क्लायमेट चेंज म्हणजे काय, अवेळी पाऊस पडणं किंवा त्याच्यामुळं सर्वाईव्ह होत नाहीत. म्हणजे जर काही वेळा अवकाळी पाऊस पडतो, पिकांचं नुकसान होतं, किंवा पाऊस पडत नाही तरी शेती होत नाही. पण ह्या मिलेट्सला खूप कमी पाणी लागतं, खूप कमी खते लागतात, खूप मिनिमल एकदम 250 mm पाऊस पडला तरी त्याच्या ड्युरेशनमध्ये तरी ते पिकं येऊ शकतात. तसं तुम्हाला राईस किंवा त्या भागामध्ये, आता आपण राईसचं उदाहरण घेतोय, की जे ट्रायबल रिजन आहे किंवा त्या भागामध्ये असं होत नाही. त्या भागामध्ये काय होतं की राईसला खूप पाणी लागतं. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कळेल की 1 किलो तांदूळ ग्रो करायला तुम्हाला साधारणतः 3200 लिटर पाणी लागतं. पण जर मिलेट्स ग्रो करायला तुम्हाला साधारण 250 ते 300 लिटर पाणी लागतं. ते आपल्या ऊसासारखंच आहे. येस येस एक्झॅक्टली. तर अशा प्रकारे ते सगळं म्हणजे आम्ही शेती म्हणजे व्हॅल्यू चेनवर काम करतोय, शेतकऱ्यांना जास्त फायदा होतोय. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स आम्हाला पण होतोय. म्हणजे आम्ही ह्याच्यावर एक वेगळ्या मॉडेलवर पण काम करतोय की दोघांनाही विन विन सिच्युएशन झाली पाहिजे. कारण आत्ता सध्या आमच्या बिझनेसची अशी परिस्थिती आहे की मागणी वाढतीये पण पुरवठा कमी होतोय. ऑफकोर्स शेतकऱ्यांना आम्हाला मोटिवेट करावं लागतं की तुम्ही ह्याची शेती करा. कारण जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की शेतकरी विचारतात की ह्याची मागणी कुठे आणि जो खाणारा वर्ग तो म्हणतो हे मिळतो कुठं, तर ती दरी आम्हाला भरून काढायची. आता मागणी वाढली आहे, पुरवठा कमी आहे. पुरवठा वाढवण्यासाठी आम्हाला त्या प्रकारचे वेगवेगळे, जसं आम्ही लखपती किसान आम्ही एक प्रोजेक्ट राबवतोय नंदुरबार आणि धुळे आणि काही महाराष्ट्रातले म्हणजे काय? 7-8, की ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न ह्याच्यात लाखामध्ये आलं पाहिजे वर्षामध्ये. कारण ह्याचं उत्पन्न खूप कमी आहे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही प्रॅक्टिसेस वापरतोय, बियाणं वापरतोय, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचा जो काही रेट आहे तो आम्ही मार्केटपेक्षा 20 ते 30% जास्त देतोय. तर जोपर्यंत आम्ही ह्या गोष्टी करणार नाहीये तोपर्यंत ते होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ही पूर्ण व्हॅल्यू चेन आम्ही पूर्ण स्ट्रेंथन करायचं काम आम्ही आमच्या ह्या बिझनेसच्या माध्यमातून करतोय. म्हणजे बिझनेस जोपर्यंत शेतकरी मोठा होत नाही तोपर्यंत आम्ही होणार नाही. आम्ही विन विन सिच्युएशनवर काम करतोय सध्या याच्यात. किती पसारा आहे तुमच्या सगळ्या बिझनेस आणि किती लोकांना रोजगार आम्ही ह्याच्यामध्ये आमची पूर्ण जी काही टीम आहे तर ते आम्ही 4 जण आहोत. आणि बाकी सगळी टीम सगळी आम्ही म्हणजे एम्प्लॉय आणि रोजगार आम्ही 29 लोकांना दिलाय. साधारण आम्ही 7,500 शेतकऱ्यांबरोबर, भरड धान्याच्या शेतकऱ्यांबरोबर काम करतोय. 4 राज्यांमध्ये काम करतोय, UP, झारखंड, ओडिसा आणि महाराष्ट्र. सध्या आता काही 2 राज्यांमध्ये आम्ही नवीन जून जुलैपासून आम्ही काम करू. असं सगळं आहे त्याच्यामध्ये. साधारण हे पण काही असं डेमोग्राफी आहे की कुठे जास्त चांगलं वेगळं धान्य आहे? येस येस महाराष्ट्रात कुठल्या याला वावायचं असतं? म्हणजे आता जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण जेवढे भरड धान्य म्हणतो 9 प्रकारचे, तर 9 प्रकार. जसं सोलापूरला ज्वारी मोठ्या प्रमाणावर होती. ज्वारी ही सगळ्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये पण मिळते, खानदेशामध्ये पण मिळते आणि ज्वारी तुम्हाला सोलापूरमध्ये पण मिळते. जसे काही मिलेट स्पेसिफिक आहे, बगर, वरई किंवा सावा, सोमा, कोद्रा, तर हे फक्त नंदुरबार, धुळे किंवा तुम्हाला कोकण रिजनमध्ये किंवा तुम्हाला मेळघाटामध्ये, अमरावतीमध्ये, तर ह्या भागामध्येच मिळतील. तर आम्ही सध्या ह्या छोट्या मिलेट्सवर जास्त नंदुरबारमध्ये काम करतोय, त्या इंटेरियरमध्ये. फक्त आम्ही ते कामच नाही करत, तर आम्ही तिथल्या महिलांना ह्याचं प्रशिक्षण सुद्धा देतो. 2-3 महिन्याचं प्रशिक्षण चालू आहे काही, की ह्यांना ह्याच्यापासून कसे वेगवेगळे तुम्ही पदार्थ बनवू शकता. म्हणजे तुम्ही जशा तुम्ही तांदळाच्या लाह्या बनवता तशा आम्ही भरड धान्याच्या पण लाह्या बनवतो, की त्या प्रकारे. तर त्याचा वापर जेव्हा तुम्ही त्या लाह्या बनवता त्याच्यामध्ये पण, जसं अँटी न्यूट्रिएंटबद्दल बोललो तर त्याच्यामध्ये पण लाह्या बनवल्यानंतर त्याचे न्यूट्रिएंट डबल होतात. आणि ते आम्ही मग वेगवेगळ्या फ्लेवर देऊन त्याला मार्केटमध्ये आता आपले अवेलेबल आहे. अशा प्रकारे ते पूर्ण मार्जिन चांगलं आहे याच्यामध्ये. पण आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विचार करतोय त्याच्यामध्ये, कारण आमच्याकडे डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर पण सप्लाय कमी. तर तो सप्लाय कसा आम्हाला वाढवता येईल त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त काम चालू आहे सध्या. किती तुमचा व्यवसायाचा काय पसारा आपण सध्या माल कसा पुरवठा आमचा ऑल ओव्हर भारतभर चालू आहे. म्हणजे दिल्लीमध्ये पण आम्ही 1-2 ब्रँड बरोबर काम करतोय, पुण्यामध्ये चालू आहे, मुंबईमध्ये चालू आहे, अजून त्याच्यानंतर साऊथमध्ये बऱ्याच ठिकाणी आमचे प्रॉडक्ट जातात. आणि आमचा एक प्रोजेक्ट हंसा म्हणून आहे की माझा जो उद्देश होता की ह्याच्यामध्ये माझं जास्तीत जास्त काम हे सामाजिक ह्याचा कसा उपयोग, जसं मी तुम्हाला माल न्यूट्रिशनच्या संदर्भात सांगितलं, तर त्याच्यावर माझं जास्त इंडिव्हिज्युअली मी एकटा वेगळं त्याच्यावर काम करतो. टीम आमची सगळी पूर्ण बिझनेस ओरिएंटेड काम करते. तर त्याच्यामध्ये आम्ही मुलांबरोबर काम करतोय महाराष्ट्रातल्या. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही बऱ्याचशा
जिल्ह्यांमध्ये, जसं पुणे जिल्ह्यामध्येच आम्ही सध्या 3,000 विद्यार्थ्यांबरोबर काम करतोय. मुंबईमध्ये आम्ही 10,000 विद्यार्थ्यांबरोबर काम करतोय. उत्तर प्रदेशमध्ये 40,000 आहेत, 10,000 आमचे झारखंडमध्ये आहेत. अजून 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांवर आमचं जे उद्देश आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये 20 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे. असं सगळं अशा प्रकारचा आमचा सगळा सध्या तो पसारा आहे अख्ख्या भारतभर म्हणता येईल आपल्याला आता सध्या. तो कसा अजून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचता येईल असा आमचा त्याचा मागचा उद्देश आहे. याच आता आपण म्हटलं की मागणी आहे पण पुरवठा तेवढा नाहीये की जो आपण करू शकू त्यांना. येस येस. तर याच्यामध्ये स्कोप काय आहे? म्हणजे आता हा जास्तीत जास्त ग्रामीण भागात त्याला खूप चांगला स्कोप आहे. तिथल्या तरुणांना चांगला रोजगार मिळू शकतो. तुम्ही प्रोसेस केलं तर आणखीन त्याला फायदा होऊ शकतो. त्या तुमच्या बिझनेसला चांगले पैसे पण त्याच्यात येऊ शकतात. कुठल्या संधी बघता तुम्ही येणाऱ्या काही वर्षात मेरिट्सच्या बाबतीत? येस, ह्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की आता आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला खूप साऱ्या लाईफस्टाईल डिसीजने आपल्याला सफरिंग, म्हणजे जसं डायबिटीज सगळ्यात मोठा आहे, कॅन्सर आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला गोळ्या म्हणजे तो आपलं फूड खूप मॅटर करते त्याच्यामध्ये. तर मिलेट्सला आता जसं आपण मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर साजरी केलं, तर त्यावर्षी त्याची जे काय अवेअरनेस आहे खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. ह्या वर्षी त्याची डिमांड एवढी आहे, सप्लाय कमी आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जसं जी काही दरी मी जी सांगितलं तुम्हाला डिमांड आणि सप्लायची, तर ती दरी भरून काढण्याची बचत गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, जे काही अपकमिंग एंटरप्रेन्युअर्स असतील किंवा जे यूथ गावामध्ये जे काही यूथ आहेत, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे की तुम्ही इव्हन तुम्ही आता जर ज्या भागामध्ये स्पेसिफिक ज्वारी बाजरी नाचणी, जसं बाजरी मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होते किंवा ज्वारी तुमची सोलापूर आणि अदर भागामध्ये पण चांगली होते, तर तिथल्या त्या उद्योजका किंवा FPOने किंवा तिथल्या त्या बचत गट असतील किंवा इंडिव्हिज्युअली महिला असतील, तर त्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. म्हणजे तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टींपासून जसं तुम्ही म्हणजे पिठंसुद्धा विकू शकता किंवा तुम्ही त्याचे छोटे छोटे पदार्थ बनवून तुम्ही जसं भाकरीच्या पिठाचं असेल किंवा तुम्ही थालीपीठाचं असेल ग्रामीण भागामध्ये किंवा लाडू असतील की जिथे तुम्हाला कुठलीही मशिनरी लागत नाहीये. पण जर तुम्ही विचार केला तर आता सध्या गव्हर्नमेंटच्या खूप मोठ्या स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याच्यावर वेगळं येऊ आपण. तुम्ही मला सांगितलं पाहिजे. हो, तर ते म्हणजे तुम्ही जसं बनलात की याच्यामध्ये किती स्कोप आहे, किती पोटेन्शियल आहे, आपल्याला खूप खूप मोठं पोटेन्शियल आहे. फक्त ते तुम्हाला ते एक आम्ही नेहमी सांगतोय तुम्हाला एक ती दुर्दम इच्छाशक्ती पाहिजे काम करायची. कारण आता जर बरंचसं बघितलं आम्ही गावांमध्ये असतो की त्या महिलेने केलं म्हणून मी चालू केलं काम. तर अशा पद्धतीने न करता किंवा तुम्हाला एक असा गोष्ट ट्रिगर झाली पाहिजे की मी का चालू करतोय. कारण याच्यामध्ये खूप अप्स डाऊन्स आहेत. कारण मी स्वतः चालू केलं त्यावेळेस मलाही माहिती होतं की ह्याच्यामध्ये बिझनेस करणं खूप म्हणजे चॅलेंजिंग काम आहे आणि ते जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं. पण तुम्ही जेव्हा चालू करत असाल तर त्यावेळेस तुम्ही एक असा पॉईंट लक्षात ठेवा की मी का चालू करतोय, जो तुम्हाला नेहमी मोटिवेट करेल तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आणि अनसक्सेसमध्ये दोन्ही गोष्टी. आता 2 गोष्टी की ज्यांना आता खूप प्रेक्षक आहेत, ग्रामीण भागातले पण आपले खूप यशस्वी उद्योजकांचे प्रेक्षक आहेत, ते बघत असतील आणि एखाद्याला वाटलं की आपल्याला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही त्याला काही मदत करू शकता का? काही सिस्टीम आहे तुमच्याकडे? त्याने तुम्हाला अप्रोच कसं व्हायचं? तुमचं असेल तर आपण ते खाली याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये पण ते देता येईल आपल्याला. नक्कीच. उलट म्हणजे मला काही इन्सिडेंट सांगायला आवडतील. म्हणजे जेव्हा मी हा बिझनेस चालू केला तर आपण नेहमी म्हणजे आता सगळेच जण की एखाद्याला जर शेळी पालन चालू करायचं असेल तर तो एखादा यशस्वी उद्योजक बघतो आणि तो त्याच्याकडे जातो किंवा त्याच्याकडे ट्रेनिंग घेतो. तर ते काही त्याला म्हणजे आता ते आहे अवेलेबल. पण जर तुम्ही भरड धान्याच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं, जर एखाद्याला बिझनेस चालू करायचा असेल तर त्याला कुठेही सोर्स नाही आहे. इव्हन मी जेव्हा चालू केलं त्यावेळेस मी गुगलवर टाकलं मिलेट्स, तर त्यावेळेस फक्त त्याचं ट्रान्सलेशन मराठीत बाजरी यायचं. 2018ची गोष्ट आहे. इव्हन इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्सच्या 2022च्या डिसेंबरपर्यंत काहीच नव्हतं गुगलवर. आता तुम्ही टाकलं मिलेट्स तर भरमसाठ माहिती येते, पण तेव्हा काहीच नव्हतं. अजूनही खूप कमतरता आहे. म्हणजे जेव्हा बिझनेस चालू करायचा आहे ह्या भरड धान्याच्या क्षेत्रामध्ये, तर तेव्हा खूप काही चॅलेंजेस फेस करावे लागतात. म्हणजे तुम्हाला कुठलीही बाजरी किंवा कुठलीही ज्वारी किंवा हे भरड धान्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यातच खूप वेळ जातो. तर अशा वेळी आम्ही असं ठरवलं की मी आणि विज्ञान आश्रम जे आहे पाबळ आणि काही आता आम्ही मिळून असं कोर्सेस आमचा आहे 2 दिवसाचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही ह्याच्यामधल्या ज्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत मॉडेल
म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन असेल, प्रोसेसिंग असेल, मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायक्रो लेवलला आम्ही तुम्हाला त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये देतो. ती ट्रेनिंग उरुळी कांचनला होतं. आमच्याकडं बॅचेस असतात, शहरातले लोक येतात. इंडिव्हिज्युअली आम्ही जसं गव्हर्नमेंटच्या कृषी विभागाच्या माध्यमातून असेल, आपल्या जे काही ग्रामीण भागामधले जे काही उद्योजक आहेत किंवा ॲस्पायरिंग एंटरप्रिनर म्हणेल त्यांना आपण, तर ते आहे, त्यांना चालू करायचं आहे, तर कशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे आम्ही तुम्हाला नो युअर मिलेट्स, म्हणजे मिलेट्सच्या माहितीपासून आपलं स्वतःचं प्रोसेसिंग युनिट आहे उरुळी कांचनला, की ज्याच्यामध्ये आम्ही साधारण 70 ते 80 मशिनरीज आहेत तिथं आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या मिळून. तर त्या सगळ्या मशिनरी तुम्हाला हँडलिंगचं प्रोसेसिंग दिलं जातं. आणि ॲक्च्युअल तुम्ही सुरुवात कशी करावी, जशी मी 3 पासून चालू केले, 150पर्यंत काही काळामध्ये पोहोचलो, पण तुम्ही एखाद्या प्रॉडक्टला घेऊन कसं मार्केटमध्ये ब्रँड बनवू शकता, तर असं एकदम डिटेलमध्ये त्याला आपण A to Z जेवढं मिलेट्समध्ये आहे बिझनेसचे, तर तेवढे आपण त्या 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो. त्याच्यामध्ये शिकवल्यानंतरही आम्ही तुम्हाला व्हिजिट करतो की एखादा तुम्ही बिझनेस चालू केला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चॅलेंजेस येतात. सरकार पण काही बरंच प्रोत्साहन देतं. येस, नक्कीच. गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना आहेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन स्कीम्स असेल, कृषी पण तुम्ही सांगता त्याच्यात. येस. तुम्हाला इव्हन तुम्हाला जेव्हा आता तुम्ही इनोव्हेशन करता एखाद्या प्रॉडक्टमध्ये, जसं मी एक फेलोशिप केली निधी EIR नावाची, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्याच्यावर मी ज्वारीच्या लस्सीवर काम केलं. तर अशा ज्या काही तुमच्या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट असतात, मार्केटमध्ये अजून आम्ही लॉन्च नाही केलं, ते येईल काही दिवसांनी. ज्वारीची लस्सी. तर असं सगळं जे काही आहे, तर ते तुम्ही आपण 2 दिवसाचं ट्रेनिंग देतो. तर त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटच्या जेवढ्या स्कीम्स आहेत, आता तुम्ही इन्क्युबेशन सेंटर्स बघत असाल किंवा वेगवेगळे जे काही फंडिंग रिसोर्सेस आहेत, CSR मधून काही फंडिंग्स आहेत जे बिझनेसला, अशा छोट्या बिझनेसला, ज्या इनोव्हेटिव्ह बिझनेसला दिल्या जातात, तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. आणि ॲक्च्युअल तुम्हाला तुमच्या पूर्ण बिझनेस प्लॅन आणि ह्या सगळ्या मार्केटिंग या सगळ्या गोष्टी आपण त्या 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. नक्कीच. तुमचा आपण ॲड्रेस खाली देऊ, तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा आहे, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज नवीन घेता येईल. 2 वर्षापूर्वीच तुम्हाला दयासरा फाउंडेशनचा उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार मिळाला होता. आणि मिलेट्स आणि याच्या संदर्भात तुम्ही जे काही काम करता, अजून तुमचा तेव्हापासून बिझनेस आणखीन वाढलाय तो. त्या पुरस्काराचं त्याच्यानंतर तुम्ही दयासराच्या अनेक प्रोग्राम्स पण अटेंड केले, त्याचा पण तुम्हाला फायदा झाला. किती महत्वाचा होतोय ती कौतुकाची थाप तुमच्यासाठी? खूप महत्वाची होती. म्हणजे जो काही मी आता बसलोय इथे, आपण जे काही डिस्कशन करतोय, तर ते दयासरामुळे शक्य झालं. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 2021 साली मी माझा जॉब सोडला. चांगल्या पगाराची 5 अंकी पगाराची नोकरी होती, सगळं व्यवस्थित सेटल चालू होतं. आणि एक निर्णय मी बसल्यावर ऑफिसमध्ये घेतला की नाही, आपल्याला याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. पैसे मिळतात पण सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. तर तो मी बसल्यानंतर शुक्रवारचा होता दिवस, शेवटचा दिवस होता आठवड्यातला, आणि तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण रिझाईन टाकायचं. तो मी माझा इंडिव्हिज्युअल निर्णय घेतला होता, मी कुणालाही त्याच्यामध्ये घेतलं नव्हतं. आणि तो निर्णय मी घेऊन हा व्यवसाय सुरुवात केली. मला घरच्यांनी काही महिने म्हणजे जो येड्यात काढलं की हे काय लाडू बिस्किट बनवायला लागलं, काय करायला लागलं. तर असं ते चालू होतं. पण माझी दुर्दैवी इच्छाशक्ती होती की नाही, आता आपण केला तर बिझनेस करायचा, अन्यथा आता इथून पुढे आयुष्यात कधीच नोकरी करायची नाही. तर तेव्हा ठरवलं होतं, काम करत होतो, म्हणजे ते जसं घोड्याला झापडं लावलं होतं तसं लावून की काहीतरी वेगळं करायचं, नाविन्यपूर्ण करत जायचं. तर त्याच्या ह्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी करत होतो एकदम. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, रिसर्च करून सगळ्या गोष्टी करत होतो, ज्याला इनोव्हेटिव्ह म्हणतो आपण बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये एक कुठलाही बिझनेस तो पुढे जाऊ शकत नाहीये. मग तो धंदा आणि आपण त्या कम्पॅरिझन होतं, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह बिझनेस करायचं ठरवलं. त्यात ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि ह्या गोष्टी फक्त माझ्या एकट्यालाच माहिती होत्या, मी काय करतोय माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त कुणालाच माहित नव्हतं, कारण ही फील्डच पूर्ण वेगळी. आणि कुणाला काही सांगितलं की ज्वारी बाजरी ठीक आहे, म्हणजे तेच ना, म्हणजे इग्नोर केल्यासारखं असायचं ती फील्ड. पण BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं आणि थोडा इनोव्हेशन आणि रिसर्च केल्यामुळे मला माहिती होतं याचं महत्त्व काय, की ते 2023 इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स होतं, ते सगळ्या गोष्टी आधी माहिती होत्या की ह्याला हे. तर त्यावेळेस असताना मग दयासराचा साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ॲप्लिकेशन आला की पुण्यातल्या, त्यावेळेस मी अप्लाय केलं. त्याच्यात माझे 2-3 इंटरव्ह्यू झाले. तर त्याच्यामध्ये जी काय माझ्या आतनं येत होते ते सगळ्या गोष्टी मी त्या पॅनलला सांगितल्या, आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि ते पटलं, आणि तो मला पुरस्कार मिळाला. पहिला माझा, म्हणजे मी बिझनेस चालू केल्यानंतरचा हा माझा पहिला विथ चेक. तर तो माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होता.
आणि मग मी त्यावेळेस तो पुरस्कार आपल्या पर्सिस्टन्स सिस्टीममध्ये मोठ्या दिमाखात साजरी पडला. त्यावेळेस घरच्यांना कळालं की आपलं पोरगं काहीतरी हे करत आहे. तिथून माझा तो प्रवास चालू झाला. साधारण जानेवारी-फेब्रुवारी 2022 तो ते आसराचा मला बेस्ट एंटरप्रेन्योर एक्सेल आणि तो फर्स्ट म्हणजे त्या 5 मध्ये पण पहिलाच माझा तो पुरस्कार होता. तर तो एक माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होता. अजून माझी दुर्दम इच्छाशक्ती अजून काहीतरी नाविन्य करायचे. तर तिथून पुढे 2022 त्याच वर्षी मी जर्मनीला ह्या सगळा माझं जे काही घेऊन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मी जर्मनीत 15 दिवस मला फॉलिंग वॉल लॅब म्हणून जे कॉम्पिटिशन असते दरवर्षी तिथं मला प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. आणि मागच्या वर्षी 2023 साली मला राष्ट्रपतींच्या हस्ते मला पुरस्कृत करण्यात आलं. म्हणजे असे अनेक पुरस्कार मिळाले की जे माझी सुरुवात ही दे आसराच्या पुरस्कारापासून झाली होती. पहिली माझ्या आयुष्यातलाच हा तो पुरस्कार होता. मला तो नेहमी मोटिवेट करत राहिला. जर्मनी झालं म्हणजे मी माझ्या बिझनेसच्या माध्यमात म्हणजे मला सांगायचं की जसं मी तुम्हाला म्हटलं की एक दुर्दम इच्छाशक्ती म्हणजे तुम्हाला बिझनेसमध्ये काहीही करता येतं. तुम्ही तुमचा बॉस असता. जसं मी तुम्हाला सांगितलं माझी इच्छा होती की यार आपण चांगलं काम करतोय. स्वतःला वाटलं आपल्याला कुणीतरी ॲप्रिशिएट करावं. तर मला मागच्या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि ज्या 2022 साली असं ठरवलं आपण काहीतरी वेगळं करतोय. आपण कुठेतरी बाहेरच्या देशात कुठून तरी स्पॉन्सर तर ते मिळालं. आणि त्याच्यानंतर मग ह्या वर्षी पण नुकताच नेचर केअरचा जो नेचर केअर अवॉर्ड दिला जातो की ज्यांचा तुम्ही काहीतरी सस्टेनेबल ऑर्गॅनिकमध्ये काम करतात. कारण मिलेट्स आम्ही ऑर्गॅनिक म्हणत नाही त्याला नॅचरल म्हणतो. तर त्याच्यामध्येही काल विट्यामध्ये तो पण मिळाला. आणि असे सगळ्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळत राहतील अजूनही पण काम खूप छान चाललंय. काम करत राहावं ते आपोआप तुम्हाला शाबासकी की तुम्हाला ती मिळत राहते. नक्कीच तुम्हाला पुढच्याही प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की दे आसरा करतं काय असे अनेक जण मला विचारतात. येस. तर ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे आणि असलेला बिझनेस वाढवायचा आहे Yes. अशा सगळ्या लोकांना दे आसरा फाउंडेशन मदत करतं. आणि सगळ्या सर्व्हिसेस गायडन्स हे आता डिजिटली पण उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि आपला त्याचा फायदा घेऊ शकता. आणि हाच उद्देश आहे की बिझनेस हे टीमवर्क आहे. हे एकट्याने नाही होऊ शकत. सगळ्यांनी मिळून तो गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावेत, नवीन उद्योजक तयार व्हावेत. हाच दे आसरा फाउंडेशनचा यशस्वी उद्योजकचा आणि आपल्या या सगळ्या पॉडकास्ट आपण जे काही हे सगळं हे करतो त्या गोष्टींचा तोच खरा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी अशा नवीन नवीन लोकांना बोलावणं आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती होतात. त्यातनं खूप सारे आपण शिकतो. आणि तेच जे शिकणं असतं त्याच ज्या गोष्टी असतात त्याच सगळ्या उद्योजकांना पुढे जाण्यासाठी खूप मदत करतात. तुमचे खूप मनापूर्वक धन्यवाद. आणि हे जे पॉडकास्ट आहे हे जे सगळं चर्चा आहे हे गोखले इन्स्टिट्यूटचं दे आसरा सेंटर आहे ते नॉलेज पार्टनर आहे. या सगळ्यांच्या मदतीने हा जो कार्यक्रम आहे हा होऊ शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला पण लोकांना पण काही प्रेक्षकांना पण आपल्या नवीन असे उद्योजक माहिती असतील तर नक्कीच त्यांनी आम्हाला कळवावं. आपण त्यांना पण कनेक्ट करून उद्योजक कट्ट्यावर त्यांना बोलवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद पुन्हा एकदा महेश. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.